जायचो आम्ही पूर्वी. तिकडे मग कलिंगड खजूर यांची जी मजा असायची. ठिके माळीचं स्वागत इथे करण्यात येते. माळी परिवार जे आहेत आणि हा जबरदस्त फटका मारलाय बघूया. चाललाय मिड विकेटच्या दिशेनं. फलंदाज थांबलेत म्हणजे येतोय चौकार. चौकार येतोय. आपण पाहतोय फलंदाज ऋतिक कुंभारच्या चौकारानं आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय पडलेगाव संघाची धावसंख्या बिनबाद 5. पहिले षटक चांगलं टाकलं खरं तर गोलंदाज आकाश गोंधळी. एक अलिबाग तालुक्यातील हा संघ आहे. आपण पाहतोय खानाव संघ अलिबाग तालुक्यातील आहे. अलिबाग म्हटलं की अलिबागची आठवण काढली की आपल्या समुद्र किनाऱ्याची आठवण येते आपल्याला. मग अक्षीचा किनारा असेल, नागावचा असेल, तिकडे पुढे आपण गेलो तर मग किल्ला आहे, पुढे कुलाबा. सगळ्या आठवणी आपल्याला ताज्या होतात. असं वाटतं कधी आपण एकदा जातोय तिकडे. खरं तर गोव्यापेक्षा गोव्याला काय होतं, गोवा तर चांगलाच आहे पण जा यायला भरपूर त्रास होतो. पूर्ण रात्र जाते. अलिबाग कसं आपल्या 1-1.5 तासामध्ये जाता येत आणि कित्येक किनारे आहेत अलिबागला पण. गोव्याला गेल्यावर समुद्र कोण बघतंय, सगळेजण. आम्ही तर 3-3 दिवस एकाच रूम मध्ये असतो. काही लोकांनी तर अजून किनारे बघितलेले नाहीत, म्हणजे बीच बघितलेले नाहीत गोव्याचे. 2-250ला तिथे वस्तू मिळते ना. डॉल्फिन बघणार कधी? आपल्याकडे जे 1200ला निशिकांत घरत खारपाड्याचे आमचे पाहुणे, त्यांना विनंती आपण व्यासपीठावर या. गांधी साहेब असतात. गांधी साहेबांची पारितोषिक अशी आहेत ना की आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात. 40 वर्ष मी कॉमेंट्री केली पण असं बक्षीस कोणी लावलं कधीच नव्हतं. नाही आलं. गांधी सर तुमचा नंबर घ्यायला लागेल. वासानी सर आमचे मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांचा पायगुण चांगला आहे की कासप संघ जिंकला. नाही, सरांनी बाईक या ठिकाणी लावलेली आहे. सायकल्स या ठिकाणी स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यांना धन्यवाद आहेत. मॅचमध्ये आपण पाहतोय पडलेगाव संघाने पहिल्या षटकामध्ये 5 धावा केल्यात. दुसरं षटक टाकतोय खानाव संघाचा गोलंदाज संतोष. हे बिल्डर क्षेत्रामध्ये कसं आहे की फ्लॅट विकत घेणारा पण खुश पाहिजे आणि विकणारा पण खुश पाहिजे. विनय पाटील नवीन गोलंदाज खानाव संघाचा. विनय पाटील राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. समोर आहे तो फलंदाज आपण पाहतोय रोहन म्हात्रे. एक मुंबईच्या जवळचा हा संघ पडले गाव डोंबिवलीचा हा, आणि इथे मात्र विकेट गमावतोय खानाव संघाचा हा गोलंदाज. विकेट घेतोय आपण पाहतोय विनय पाटील. विकेट मिळते. पहिली विकेट इथे 5 धावांवर पडले गावाची. आता खरा वाघ आलेला आहे समालोचन क्षेत्रामधला. दशरथ पाटील. पोट भरून हसा, याल तर हसाल. टिके माळी पण त्यांच्या हातात पिशवी आहे मला वाटतं. हो, पिशवी पण आहे, चेहऱ्यावर हसू आहे आणि स्माइल मध्ये अगदी स्क्रीनवर आपण त्यांना बघू शकतो. आणि संदीप मात्र त्यांचे बॉडीगार्ड आहेत बघा आमचे. संपूर्ण म्हणजे महाराष्ट्राला ज्या समालोचकांनी भुरळ घातलेली आहे असे सर्वांना हसवणारे कॉमेंट्रेटर अविनाश घाटे आलेले आणि आहेत. मात्रे आमचे फेस्टिवलचे अध्यक्ष, राजवाडा ग्रुपचे अध्यक्ष संदीप मात्रे यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावर या. आणि अविनाश घाटे आणि आमचे दशरथ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. खरं तर अजून ते स्टेजवर आले पण नाही तरी लोकांनी हसायला सुरुवात केली आणि तिकडे हात मिळवायला पण सुरुवात केलेली आहे. त्यांना फॅन फॉलोअर भरपूर आहे त्यांचा. दशरथ पाटील. मैदानामध्ये आपण पाहतोय 5 ओव्हरची मॅच सुरू आहे. पडलेगाव डोंबिवली भागातील एक संघ आहे आणि एक खानाव संघ अलिबाग परिसरातील संघ आपण इथे पाहतोय. आणि गोलंदाज आपण पाहतोय विनय पाटील. खानाव संघ फिल्डिंग करतोय, चांगली गोलंदाजी पण ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या 1-7. कासपच्या या मैदानावर खरं तर कैलासवासी सावित्री जनार्दन माळी यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय शंकरशेठ माळी चषक 2026 हे मैदान. मी म्हणालो की इथे ट्रॉफिक नाही, मैदान कोणाला अडसर नाहीये. कुणी झोपून बघा, बसून बघा, वालाच्या शेंगा खा, पावट्याच्या खा, बाजूला वडापाव आहे, सगळे स्टॉल आहेत. जी मजा तुम्हाला पाहिजे ती इथे मिळते. आणि चांगल्या टीम आणि ते लॉंग ऑनच्या वरून मारलाय हा चौकार. धावसंख्या होते ती 1-11. लगेच वालाच्या शेंगांचं गाणं लावलं. राजमाळी आमचे संजय माळी यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
कित्येक वर्ष आमच्या बरोबर असायचे. इथे मात्र पॅडल स्लिप करायचं होतं स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे, पण सिंगलच मिळालेली आहे ती फलंदाज ऋतिकला. 1-12 अशी धावसंख्या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. इथे ती पडलेगाव संघाची, पडलेगाव संघाचं नाव मोठं आहे, पण पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्या. आतापर्यंत 12 धावा धावपलकावर आहेत, म्हणजे या षटकामध्ये आल्यात त्या 7 धावा. रिवर्स मारायचं होतं, दुधारी तलवार, लगी तो आबाद नाही तो बरबाद, पण पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 13 धावा धावपलकावर लागल्यात. अवंतर धावा मला थोडे त्याच्यामध्ये 2 आहेत. 13 धावा पडलेगाव आपण पाहतोय आणि संघाची धावसंख्या ती 1-13. 13 म्हटलं तर अशुभ आकडा मानला जातो. 17-13 खरं आपण म्हणतो की अमावस्येच्या रात्री कुठं जायचं नाही, गाडी बाहेर काढायची नाही, पण शिवाजी महाराजांनी अमावस्येच्या रात्रीच लढाया केल्या. इलेक्शनच्या आदल्या रात्री जर अमावस्या असली तर आदल्या रात्रीच पाकिटे मिळतात. गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा व्हाईट बॉल, मदत करतोय खरं तर गोलंदाज जो दुसरं षटक टाकतोय. विनय पाटीलनं मालतोटे आतापर्यंत भरपूर धावा दिल्यात. पहिल्या षटकामध्ये फक्त 5च धावा दिल्या होत्या गोलंदाजानं, आकाश गोंधळीनं. दुसरं षटक थोडंसं अवांतर धावा जास्त येतात विनय पाटीलच्या. धावसंख्या आपण पाहतोय इथे झालेली आहे 14. एक चांगलं क्रिकेटचा दर्जा. हे मैदान सुंदर आहे, नॅचरल मैदान आहे कासपचं. गोलंदाज विनय पाटील, रोशन कुंभारनं जमिनीलगतचा फटका केलाय, ऑफ ड्राईव्ह केलंय, सिंगल घेतली रोशन कुंभारनं. चांगली फिल्डिंग, थ्रो चांगला आहे आणि सिंगलच मिळते. 14 नंतर एक 15वर जाऊन पोहोचलाय पडलेगाव. 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे फलंदाज अगोदर अंदाज घेतात चेंडू कसे येतात. सिंगल डबलनं पायार असतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कळत चढवतील. आतापर्यंत धावसंख्या 15. 1-15 धावून 3 धावा जो काढेल. हो, व्हॉट अ शॉट, नो लुक शॉट आपण ज्याला म्हणतो, नो लुक शॉट. जास्त बघितलंच नाही तिकडे आणि इथे मात्र षटकार आलाय उत्तुंग. बघूया, पंचांचा इशारा आलाय 6 धावांचा आणि षटक दुसरं संपलंय. धावसंख्या झाली ती 21. 3 धावा जर धावून काढल्या, 3 धावा धावून काढल्या, नॉन स्ट्राईकला जो येईल हा त्याच्यासाठी 1500 रुपयांचं पारितोषिक गांधी साहेबांचं. मी म्हणालो की शतरंज के बडे खिलाडी आहे. म्हणजे ते साधे सुधे नाही आहेत. नाहीये, शेतकऱ्यांना पण खुश ठेवणार आणि बिल्डरांना पण. विष्णू गाताडे आमचे दापिवली, त्यांच्या शुभेच्छा आलेल्या संतोष, हा, विष्णू गाताडेंच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि जसं क्रिकेट प्रसिद्ध आहे ना, तसं बैलगाडा शर्यतांचा आता सध्या जोमानं सुरू जोमानं आहे. आहे. सर्जा बैलाचे मालक विष्णुशेठ पाटील पडलेगाव यांचंही आगमन इथे झालेलं आहे. मी सर्जा बैलाचे मालक विष्णुशेठ पाटील यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. 21 धावा धावपलकावर आपण पाहतोय. 21 धावा, 10.50 धावांची सरासरी इथे राखण्यात आलेली आहे. आपण पाहतोय पडलेगाव. माफ करा, सर्जा बैलाचे मालक, स्वर्गीय सर्जा बैलाचे मालक विष्णुशेठ पाटील पडलेगाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली. पडलेगाव संघ आपण पाहतोय 10.5, 10.5 धावांची सरासरी इथे राखली जाते. आणि आता तिसरं षटक घेऊन आलं ते गोलंदाज आणि इथे दांडी उडवले. यॉर्कर चेंडू होता, फलंदाज मात्र इथे चकला नवीन आलेला रोशन कुंभार होता आणि इथे मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. आकाश गोंधळीनं त्याची दांडी गुल केले. 2-21 अशी धावसंख्या पडलेगाव या संघाची. समोरचा संघ आहे अलिबाग परिसरातील खानाव. दशरथ पाटील साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. पॅडीने सांगितलं, दशरथ पाटील साहेबांनी पण सांगितलं की आज मी कासपला आहे. काही बघा जसे हिरो येणार असतात ना, आपल्याला पहिले शूटिंग असायची त्यावेळेस, शाहरुख खान वगैरे आलेले आहे. त्यावेळेस आपण बघायला दिलवाले गेलो तसे दुल्हनिया ले जाएंगे ची तुम्हाला shooting होती. बघायला प्रेक्षक येत असतात. दशरथ पाटील साहेबांना करतो पोस्टामध्ये ते ऑफिसर होते. नाही, आपण महेश गांधींना पण सांगू की तुम्ही थांबा जरा एक मॅच. आमची फक्त झाकी हाँ. है, खेल तो अभी बाकी दशरथ है. पाटील सर का बाकी है. हा, हा. प्रमोद चितळे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. संदीपजी म्हात्रे आमचे रसायनी फेस्टिवलचे पण अध्यक्ष, राजवाडा ग्रुपचे पण अध्यक्ष. कार्यक्रम कसे करायचे मोठे मोठे हे त्यांच्याकडून खरं तर शिकावं. त्यानंतर गौतमी पाटील यावर्षी आपण बघितली होती रसायनी फेस्टिवलमध्ये. सबसे कातील गौतमी पाटील आणि अविनाश घाटे त्यांचे राईट हँड तेही या ठिकाणी आले, त्यांचंही स्वागत आहे. रजनीकांत माळी यांचं हे मैदान खरं तर अतिशय चांगलं आहे. आम्हाला 40+ पण एकदा कधीतरी द्या.
त्यांना 2-4 तरी नदीत जाऊ द्या आमच्या पण आंघोळीला जाऊया मैदानात. 41ला मॅचचा हा वेगळाच रंगढंग असतो ना संतोष. आकाश गोंधळी ज्यानं पहिल्या षटकामध्ये 5च धावा दिलेल्या तो आकाश गोंधळी पुन्हा एकदा आला. पहिल्याच चेंडूवर त्याने दांडी गुल केले. ती रोशन कुंभार याची आता नवीन फलंदाज आलाय 22 म्हात्रे. 2 बाद 21 अशी धावसंख्या आहे. हो पुन्हा एकदा चेंडू पायावर आदळतोय पण सिंगल मात्र इथे पंचांचा इशारा येतो लेग बाईटचा. टिके कुरंगळे सर आमचे पंच. वासुदेव आहेत मला वासुदेव कोंडिलकर ओळखू आले नाहीत मला कारण ते पण आमचे चांगले मित्र आहेत. मॅच संपली की आम्ही तिकडे बसलेलो असतो पलीकडे. कित्येक मॅचला आम्ही इथे येतो. इथे जी मजा असते ना ती वेगळीच असते. परेश पटेल आज येतील थोड्या वेळाने केळकर कंपनीचे केव्हाचे मॅनेजर. आम्ही दरवेळेस इथे कुठलीही मॅच असो आम्ही बघायला येतो. पण धावसंख्या आपण पाहतो 22. पण तोंडाला रुमाल बांधून येतं. धावसंख्या 22. मॅच बघायला मजा येते टिकेमाळी कॉमेंट्रीपेक्षा. हो चेंडू हवेमध्ये लॉंग ऑफला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे आणि इथे चुकी करणार नाही. 3री विकेट इथे गमावतोय तो डोंबिवली परिसरातील पडले गावचा हा फलंदाज ऋतिक कुंभार. बाद होतोय पॅव्हिलियन मध्ये परततोय. 3 बाद 22. हर्षल पाटील आलाय. भावेश मात्रे खरं तर रतन बुवा ची स्पर्धा आपण पाहिली. बेस्ट बॉलरचा किताब त्याने पटकावलेला हा खेळाडू आहे. यावेळेस फलंदाजीसाठी आहे 15 विकेट ज्याने घेतलेला आहे तो नॉन स्ट्राईक एंडला पडले गावचा हा खेळाडू. ज्यानं जबरदस्त गोलंदाजीच्या जीवावर त्या ठिकाणी पारितोषिक पटकवलेला हा आता यावेळेस नॉन स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो आपण पाहतोय भावेश म्हात्रे. आणि हर्षल पाटील स्ट्राईक एंडला गोलंदाज आपण पाहतोय आकाश गोंधळी. आपलं वैयक्तिक 2रं आणि संघाचं 3रं षटक टाकतोय आपण पाहतोय. व्हिलेज एंडच्या बाजूने गोलंदाजी करतोय गावाच्या बाजूनं. कासप आणि कराड्याच्या मध्ये असलेलं हे मैदान. आकाश गोंधळीला चेंडू मात्र इथे दोन्ही फलंदाज एका क्रीज मध्ये आणि विकेट मात्र इथे जाते आणि फलंदाज बाद होईल तो भावेश मात्रे. नजर लागली की काय भावेशला. 3री विकेट गमावतोय पडले गाववाला अजून सूर सापडलेला नाहीये. या बॅटिंग करताना आपण पाहतोय आतापर्यंत 3 षटकांमध्ये 3रं षटक चालू आहे. धावसंख्या ती 22. फलंदाज बाद झालेत ते आपण पाहतोय 4. ऋतिक कुंभार, रोहन म्हात्रे, तीन बाद 22. 3ऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. 4 बाद 22 धावा झालेल्या आहेत. आकाश गोंधळी मात्र हवी झालाय ज्याने पहिल्या षटकामध्ये 5 धावा दिल्या. आपण कौतुक करत होतो भावेश म्हात्रेचं. चांगला गोलंदाज आहे. रतनबुवा स्पर्धेमध्ये त्याने आपलं नाव कमावलेलं आहे पण तो मात्र दुर्दैवरित्या बाद झाला. नॉन स्ट्राईक एंडला होता. एकाच एंडमध्ये आले दोन्ही फलंदाज आणि ते मात्र 4 बाद 22. चांगली गोलंदाजी करतोय आकाश गोंधळी मात्र चांगला गोंधळ घालतोय. इथे मी विनंती करतोय वडवली प्रदीप 11 वडवली आणि जय हनुमान माहुल कोळीवाडा मंगेश वैतिका या दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतोय टॉस करण्यासाठी. या 3रे अंपायर फेकीसाठी का थ्रोसाठी बॉल शेवटचा बॉल आहे. वासुदेव कोंडिलकर विचारतात नाव जिके. आम्हाला पण आता सगळं एकमेकांना शिकावं लागेल. जसं नंदी बैल घेऊन येतात तो तिकडनं खुणवतो. चेंडू हवेमध्ये 5वी विकेट जाईल का. मेडन षटक टाकलेले आहे. इथे आपण नाव घेतलं भावेश म्हात्रेचं पडले गावच्या पण इथे खानावच्या या गोलंदाजाने मेडन षटक टाकले. तो गोलंदाज आकाश गोंधळी. धावसंख्या ती 5 बाद 22.
करावं लागेल. पडलेचे हे जे खेळाडू आहेत आता नवीन फलंदाज आलाय आपण पाहतोय. 12वा खेळाडू आलाय. मला वाटतं अक्षय गेलेत का नवीन प्लेअर बॅट्समन. नाही 12वे प्लेअर हुशार आहेत हा आणि अक्षय, ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह आहेत नक्कीच. म्हणजे अक्षय बोलतात ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं चलाक आहेत थोडे. काही खेळाडू 12वे खेळाडू राहिलेला असतात, काही पाणी घेऊन राहिलेला असतात, पण तेंडुलकर जो क्रिकेटचे देव झालेत ते पण पाणी घेऊन गेलेत. विराट कोहली पण जातात. जेव्हा तुम्ही खालून वरती याल ना तेव्हा तुम्ही वर जाल. तुम्ही डायरेक्ट वर जायला बघाल तर ढगात जाल. जाऊया मैदानात जिथे 5 विकेट गेल्यात. 22 धावा धावपलकावर आहेत. गोलंदाज मुन्ना ठाकूर चौथं षटक टाकतोय. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवणं तेवढं कठीण असतं, सोपं नसतं. चेंडू अडवतोय मुन्ना ठाकूर. हवी झालेत अलिबाग मी पण अलिबागचा आहे. सगळे म्हणतात की अलिबागची लोक शांत असतात, पण हे शांत बघा. अलिबाग म्हटलं की खरं तर मायाळू असतात. समुद्राची हवा गार असते त्यामुळे ते थोडे थंड असतात. पण आमचं पंकज माट्या तो पण अलिबागचा आहे. मुग्धा वैश्यपायन पण अलिबागची आहे. खानावचीच आहे बघा. मुग्धा वैश्यपायन त्यांच्याच गावातली आहे खानावची. आणि बघा चांगली गोलंदाजी सुरू आहे मैदानामध्ये. आतापर्यंत 5 विकेट गेल्यात पडलेगावचे. आणि जो निर्णय घेतला खानाव संघानं टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला तो सार्थ ठरवलाय. त्यांच्या गोलंदाजांनी 2 षटकं टाकली ती आपण बघितली. आकाश गोंधळी आणि त्याने 6 धावा दिल्या. विकेट घेतल्या 3. मुन्ना ठाकूर म्हटलं की शोलेची आठवण येते. 3.5 वर डॉट बॉल इथे पडलेला आहे. मुन्ना ठाकूर चांगली गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे अक्षय कुमार. खरं तर जबरदस्त बॉडी मजबूत आहे त्यांची. जर मिडल झाला ना बॉल बॅटवर हा छक्का नाही 9वा मिळेल. क्रिकेटमध्ये टिकेमाळी ताकदीपेक्षा टायमिंगला महत्त्व जास्त आहे. श्रीलंकेचे काही खेळाडू आपण बघितले ना तर असं वाटतं की हे कसे षटकार मारतात, एकदम 50-55 किलोचे. पण टायमिंगला महत्त्व आहे क्रिकेटमध्ये. असं म्हणतात ना की तुमचं भविष्य तुमच्या हाताच्या रेषेमध्ये नाही आहे तर तुमच्या मनगटाच्या ताकदीमध्ये आहे. इथे आपण पाहतो एक चांगलं क्रिकेट, एक चांगलं बॅटल. एक डोंबिवलीचा संघ आहे. डोंबिवली परिसरातील मुंबईच्या जवळचा पडलेगाव आणि एक अलिबाग भागातील खानाव संघ. आपल्याकडे पण खानाव आहे खोपोलीमध्ये, मतेंचं खानाव. बनवेल खानाव पण आहे. अक्षयच्या बॅटला चेंडू ब्रश होऊन जातोय. पाठीमागे सिंगल इथे मिळालेली आहे. बऱ्याच वेळानंतर सिंगल आली. धावसंख्या 5/25 चौथ्या षटकामध्ये. कारण टिकेमाळी मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं 57 धावा केल्या होत्या कासप संघानं आणि तो पाठलागी सुरू होता. मला तर वाटते 5-6 धावांनी तो पराभव झाला. आपण बघितला दुश्मी संघाचा. म्हणजे 52-55 धावा इथे 50 तरी करावे लागतील त्या पडलेगाव संघाला. पण आता चौथं षटक सुरू आहे. आपण पाहतोय मुन्ना ठाकूर तयार आहे. समोर आता यावेळेस आहे तो दिनेश. एकही आतापर्यंत मला थोडं एक षटकार आपण बघितला होता. त्याच्यानंतर एकही मोठा फटका इथे आपल्याला पाहायला मिळत नाही. सिंगल आलेली आहे 26 धावा. लो स्कोरिंगची मॅच होते की काय हा प्रश्न पडला असेल प्रेक्षकांना. पडलेगावचे खेळाडू आपण बघितले सगळे उंच पुरे मजबूत देहष्टी असलेले खेळाडू. त्यांच्या हाईट वरून आणि बॉडी लँग्वेज वरून असं वाटतंय की बॉलिंग त्यांची चांगली असेल. बघूया बॉलिंग स्ट्रॉंग असेल. 26 धावा धावपलकावर लागल्या. तमाम क्रिकेट प्रेमींचं स्वागत आहे. अमर क्रीडा मंडळ यांच्या वतीने आयोजित ही टुर्नामेंट आपण पाहतोय. कैलासवासी सावित्री जनार्दन माळी यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय शंकरशेठ माळी चषक 2026 आपण पाहतोय. अतिशय बघा प्रेक्षकांच्या संख्येमध्ये पण आता वाढ झालेली आहे. 24 लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांचं पण स्वागत करूया. कारण आता दशरथ पाटील म्हणजे आता जास्त व्ह्यूवर्स वाढतील आता थोड्या वेळाने. धावसंख्या आपण पाहतोय 27 झालेले आहेत. मयूर पाटील सांगतायत 4 बॉल आतापर्यंत टाकून झाले, 4 षटक संपलेली आहेत आणि 27 धावा धावपलकावर आहेत. जवळजवळ 728, 7 पेक्षा कमी सरासरी आहे. आणि ही सरासरी वाचू शकेल का पडले गावाला? नाही, शेवटचं एक षटक आहे अजून संतोष आणि 5 षटकांचे सामने आहेत. या षटकामध्ये कमीत कमी 2 जरी षटकार आले ना तरी एक चेसेबल स्कोर उभा करू शकेल मला असं वाटतंय. नक्कीच कॉमेंटेटर करतात ज्याची पडती बाजू असते ना त्याच्या बाजूने असतात. इकडून चढव तिकडून चढव डमरू वाजव कसं तरी एकदा प्रेक्षकांना मॅचमध्ये आणायचं आणि ती मॅच टप कशी होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करायचा. शेवटचं षटक घेऊन आलाय सिद्धांत बुलेकर आणि समोर आहे तो अक्षय कुंभार. सिद्धांत शेवटचं षटक टाकतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर नाही, चेंडूच्या लाईनमध्ये आले नाही, फक्त बॅट फिरवली. परंतु इथे मात्र गोलंदाज थोडेसे हवी झालेत. खानाव संघ
इथे आपण पाहतो की एकही मोका देत नाहीये षटकार चौकार मारण्याचा. लाजवाब अशी गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी खानावकरांनी केलेली आहे. तर सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी कोणती किंवा तिखट मारा कोणता, तर खानावकरांनी या मॅच मध्ये केलेला मारा मी तर म्हणेन. नक्कीच 101 बडकर असे गोलंदाज या संघामध्ये पाहायला मिळतात. पण ऑफस्टमच्या थोडासा बाहेर त्यांनी ठरवलेलं आहे की ऑफस्टम आणि ऑफस्टम लाईनला धरून चेंडू टाकायचे, भले वाईट पडू दे पण चौकार षटकार मारण्यासाठी मोका द्यायचा नाही. ओव्हरपिच चेंडू टाकायचे नाही, फुलटॉस चेंडू टाकायचे नाही. इथे ओरडत आहेत पाठीमागून बघा त्यांचे सगळे खेळाडू की मोठे फटके येऊ द्या, 1-2 तरी मोठे फटके येऊ द्या. फुटवर्कचा वापर करा, कारण फुटवर्क आणि नेटवर्क हे महत्वाचं आहे. अक्षय कुंभारनं मात्र हा फटका खेळलाय, ऐकलं त्यानं आणि हा षटकार मारलाय मिडविकेटच्या वरून गगनचुंबी षटकार. षटकार मारलाय. ठीके माळी म्हणाले की 1-2 षटकार या षटकामध्ये आले तर एक चांगली धावसंख्या होईल. 34 धावा धावफलकावर लागल्यात. म्हणत असतील पडले गावचे सगळे पाठीराखे की ठीके माळींच्या तोंडात साखर पडू द्या. नाही, त्याची देहयष्टी सांगते ना, जर मिडल झाला ना बॉल गेला बाहेर. गोलंदाज सिद्धांत पण बघा मगाचा बॉल गोलंदाजाला दिसला नव्हता, आता फलंदाजाला दिसला आणि यष्टी रक्षकानं मात्र इथे दांड्या उडवल्यात आणि फलंदाज इथे होतोय धावचीत. आपण पाहतोय तो नॉनस्ट्राईक एंडला उभा असलेला दिनेश बादहून तंबूमध्ये परतोय. 6-34 अशी धावसंख्या आहे. शेवटची आता चेंडू शिल्लक आहेत, 3 चेंडू शिल्लक आहेत. 34 धावा झालेल्या आहेत 3 चेंडूमध्ये. 8-10, 10-12 तरी धावा आल्या तरी उपयोगी ठरतील. ते पडले गावच्या. 45 ते 50 धावा मी तर म्हणेन की एक चेसेबल स्कोअर असू शकतो, कारण 10 धावांची सरासरी या झटपट क्रिकेटमध्ये ठीक आहे. गोलंदाजांवर तेवढं प्रेशर नसणार आहे जेव्हा हे पडले गाववाले गोलंदाजी करतील, परंतु खानावच्या गोलंदाजीची आपल्याला प्रशंसा करावीच लागेल. मस्त गोलंदाजी केली, टप्प्यावर नियंत्रण, वेगावर नियंत्रण आणि धावा नियंत्रित ठेवलेत त्यांनी. तुम्ही नेहमी सांगता की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. तुम्ही पहिल्यांदा प्रभाव टाकला आणि पहिला जो गोलंदाज होता ना आकाश गोंधळी, त्याने गोंधळच घातला. 2 षटकांमध्ये 6 धावा दिल्या, 3 विकेट घेतल्या आणि तिथे सुरुवात झाली खानाव संघाच्या. प्रारंभ झाला, चांगला प्रारंभ झाला आणि तिथे मात्र तिथून त्याने मान वर काढून दिलेली नाहीये. ते पडले गावच्या फलंदाजांना 2 षटकार वगळले तर एकही मोका दिलेला नाही. म्हणजे शर्टाचं पहिलं बटन बरोबर लागलं, त्यामुळे ऑटोमॅटिकली सगळी बटणं बरोबर लागली आणि तो टकाटक शर्ट तयार झाला. गोलंदाज आपण पाहतोय सिद्धांत गोलंदाजी करतोय. आपल्या षटकातील शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. फिरून मारायचं होतं लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर धावेने संघाची धावसंख्या होते. पडले गाव संघाची धावसंख्या होती ती 6-35. 6-35, 35, लॉस ऑफ 6 विकेट्स, 6 विकेटों के नुकसान पर 35 रन. मगाशी एक हिंदी कोणतरी आले होते, ते म्हणाले की मला पहिल्यांदा हिंदी ऐकायला मिळाली ठीके माळींची. आम्ही प्रवीण दुगाडे वगैरे यांचे ऐकून शिकलोय. हो, शपल झाले, ऑप्शनच्या बाहेर आले, मस्त फाईन लेगला फटका मारलाय. 1 बाउन्सचा चौकार येतोय का? 1 बाउन्स, 2 बाउन्स, 2 बाउन्स नंतर चौकार मिळालाय. निशांत कुंभार आल्या चौकारानं आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या झाली ती 39. शेवटचा एक चेंडू शिल्लक. निशांत कुंभार हा यंग टॅलेंट आहे बघा. 2 चेंडू, दोन चेंडू शिल्लक आहे. लक्ष आहे खेळाडूंचं. आणि तो खेळाडू यंग खेळाडू आहे. 19-20च वय असेल मला असं वाटतंय या खेळ, बरोबर ना? बरोबर. यंग टॅलेंट मैदानात उतरलेले पडले गावचं. आणि या मॅच मध्ये जर तो खेळला ना, पुढच्या मॅचला त्याला लवकर पाठवतील बघा. 39. काय वाटतं 2 संतोष? चेंडू आहेत, 2 चेंडू आहेत. या मॅच मध्ये जर चांगला खेळला हा खेळाडू तर नक्कीच त्याला नंबर जरा बढती मिळेल. नक्कीच संधी आहे. यालाच तर म्हणतात संधीचं सोनं करणं. आणि जे छोटा आहे मग त्याला जर संधीचं सोनं केलं तर पुढच्या वेळेस त्याला आपोआपच पुढे पाठवलं जाईल. 2 चेंडू शिल्लक आहेत बघा. मी एक म्हणालो सगळे उठले. सगळ्यांचा जशी आपल्याला नशा असते ना गणपती नवरात्रामध्ये, तशी नशा आहे ही क्रिकेटची पण. आणि मागच्याला जास्त दिसतं. हो, वाढ शॉट, पण तिथे फिल्डर आहे यावेळेस, फिल्डर आहे आणि झेल पकडला जातोय. मस्त पॅडल स्लिप केलं होतं आणि खरं तर हा चौकार मिळाला पाहिजे होता त्याला, पण तिथे झेल चांगला टिपलाय खानाव संघाच्या खेळाडूनं. आकाश गोंधळीनं, आज आकाश गोंधळीचा दिवस आहे, झेल पण पकडलाय बघा. 12वे पण खुश आहेत आणि 7वा फलंदाज इथे बाद झालाय. आता धावसंख्या आहे ती आपण पाहतोय 39. आपल्या शेवटचा एक चेंडू शिल्लक. आपल्या समानोच्चातले गोंधळी म्हणजे दशरथ पाटील, नंतर ते गोंधळ नक्कीच घालतील.
ही मॅच मात्र मस्त आहे. मनसुखभाई वासानी या मॅचचा आनंद घेत आहेत. महेश गांधी साहेब सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत आणि मॅच पण मस्त चालली आहे. ती खानाव विरुद्ध पडलेगाव. पडलेगाव मोठे गाव पण मला थोडे काल इथे खेळून गेलेले आहेत. रजनीकांत माळी, कौस्तुभ माळी यांची स्पर्धा म्हटलं की मोठमोठ्या टीम पण आपल्याला पाहायला मिळतात. पॅडी आमचे 4 दिवस इथे आहेत. थंडी हवा आहे पण पॅडी खुश आहेत. तळ ठोकून आहेत. शेवटचा बॉल. हो, चांगला फटका इथे आपण पाहतोय. सिंगल घेतलेली आहे. दुसऱ्या धावसाठी धावतात. धोका होऊ शकतो पण दुसरी धाव इथे मिळणार नाही. 8-40 जिंकण्यासाठी आपण पाहतोय पडलेगाव संघाच्या विरोधात जो डोंबिवली परिसरातील हा संघ आहे. पडलेगाव आणि या संघाला जिंकण्यासाठी आता आपण पाहतो संघाच्या विरुद्ध खानाव संघ अलिबाग परिसरातील हा संघ आहे. त्यांना जिंकण्यासाठी दमदार टायमिंग, क्लास फटका आणि हा पहिला दमदार सिक्सर, ग्लोरियस स्ट्रोक. उलटी चाल आणि हा लगातार दुसरा षटकार. म्हणते मॅच जवळजवळ 3 षटकातच म्हणते फिनिश करणार. यस, माहुळगाव त्यांच्या विरोधात म्हणजे मुंबई, बृहन्मुंबई आणि त्यांच्या विरोधात वडवली चेंज द गेम वडवली बी मिस्टर कावा. ऋतिक पाटील या दोन्ही संघाने विनंती आहे कृपया टॉस करून घ्या प्लीज. जो आपला कार्यभाग आहे तो उरकूया प्लीज. चला 2 चेंडूमध्ये 2 षटकार. दमदा सलामी, धुंद फुंद बेधुंद सुरुवात. धावसंख्या 12 वर 41 धावांचा माग काढायचा आहे आणि अतिशय दमदार मुन्ना ठाकूर. षटक क्रमांक भावेश मात्रे बॉलिंग मार्कवर तयार. पडले विरुद्ध खानाव अलिबाग तालुक्यामधली अतिशय बलाढ्य टीम. खरं म्हणजे मला नाईटचा कॉल होता खानावचा पण मला तिथं जाता आलं नाही. येस, कौस्तुभजी माळी असते, रजनीकांत माळी हे दमदार आयोजक यांच्या वतीने ही स्पर्धा. कारण त्यांची स्पर्धा असली की खाण्यापिण्याची चंगळ असते, सगळी चंगल. हे काय झालं रे बाबा. हो हो, येस पुन्हा एकदा आणि मिळते 4 धावा. येस पुन्हा एकदा समय सूचकता. संघाची धावसंख्या 16 वर. 3 चेंडूमध्ये धावा झाल्या 16 धावा. 16 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. साहिल शिंगरू, काय विचित्र नाव आहे शिंगरू. अच्छा अच्छा, म्हणजे निकनेम आहे का काय असंच. त्यामुळे जरा 12ची आरती होऊ द्या, त्याचा नामोल्लेख नंतर करतो मी. हां, मग काय मोकळे नाही का, जरा झोपू द्या लोकांना. येस येस, आज आज 12च आहे. काल एकादशी, आमलेक एकादशी होती आणि आपल्या गावात कराव्याला खरं म्हणजे हे होती, पालखी होती. दशरथ बघायला ते उपमहापौर नवीन संपूर्ण बीजेपीची बॉडी. रायना महोदय विकेट तयार आणि या वाईचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. 1 धावेचा निर्वाळा, धावा समर्थन. संघाचा टोटल स्कोर झाला 1 बाद. 17 व 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सद्यस्थिती विद्यमान अवस्था
41 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आत्ता प्रयत्न निकराचे प्रयत्न भगीरथ प्रयत्न विद्यमान हा दुसरा सामना दुसरी लढत दुसरा कलगीतुरा दोन बलाढ्य टीम बॉलिंग मार्क तयार पहिलं षटक ओहो यस पुन्हा एकदा चांगला चेंडू कुठल्या प्रकारचं मेतकूट जमाने डॉट डिलिव्हरी डॉट बॉल 25 चेंडूमध्ये 24 धावांची गरज अतिशय अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना पहिल्या षटकात जर 3 चेंडूमध्ये 16 जर धावा नसते आल्या कदाचित म्हणजे शेवटी जरतरच्या भाषा जरतमध्ये क्रिकेटमध्ये पण जरतर क्रिकेट पण नाही ओहो यस बॅकवर्डला गेला चांगला टायमिंग अफलातून ट्रेमेंडस स्ट्रोक मॅग्निफिशंट ड्राईव्ह मिळतील 4 धावा बॅकवर्डला गेला बॅकवर्ड पंच विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी यावं पुढचा सामना वडवली बी विरुद्ध माहुल कोळीवाडा मी प्रदीप मोकाशी साहेबांनाही विनंती करतो की त्यांनी कृपया इथे टॉस बॉक्समध्ये यावं प्रदीप मोकाशी साहेब या रायगड जिल्हा उपाध्यक्ष टायगर ग्रुप सरपंच प्रदीप मोकाशी आणि आमचे गांधी साहेब हे 2 पाहुणे आज या टॉस बॉक्समध्ये आहेत वडवली बी विरुद्ध माहुल कोळीवाडा छापा मागितलेला आहे माहुल कोळीवाडा संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि निर्णय बॉलिंग फिल्डिंगचा निर्णय थँक्यू येस माहुलकोडा वन दी टॉस डिसाइडेड फील्ड पस आणि बॉलिंग मार्क तयार अक्षय कुंभार संघाच्या वतीने दुसरे षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्क तयार पहिल्या षटकात धावाले 21 या मॅच मध्ये जो महागडा गोलंदाज असेल ज्या गोलंदाजाला जास्त धावा काढतील त्या गोलंदाजाला 1500 रुपयांचं येस पारितोषिक म्हणजे कदाचित भावेश मिळणार आहे मात्रे हा आमचे कदाचित गांधी साहेबांकडून मानकरी होईल कारण 21 धावा त्यांनी कुठे दिल्यात महेश मॅचचं गांधी साहेब यांच्याकडून मॅचचं काय खड्ड्यात होते मॅच आपले उकल पांढरे झाले बस का बरोबर की नाही मॅचचं काय देणं घेणं नाही जाता जाता वाईन शॉपला गेल तिथं काय आरामशीर बिअरचा बॉक्स मारा नो टेन्शन नो बॉदरेशन उद्या संडे आहे 12च्या नंतर प्यायला काय हरकत का काही कांचा उपवास असतो येस एक आमच्याकडे रायगडला सँडी आणि इकडे आहे ना इकडे संजय माळी त्यांचे चिरंजीव नाही आहे नाही चांगला टायमिंग आहे येस म्हणजे त्यांच्या आमची युती जमेल अचानकच्या मैदानावर तुम्ही मॅचेस भरपूर बघितलेले Yes, आहेत yes. आणि तिथे डीजे वाले असायचे आमचे संजय माळी नाही नाही संजय माळी त्यांचा वारसा त्यांच्या मुलानं जपलेला आहे तेव्हा अचानकच्या महाराष्ट्रामध्ये फार कमी टुर्नामेंट राज्याच्या त्यावेळी आपली मोहपाड्याची टुर्नामेंट नाईट टुर्नामेंट आपली सुप्रीमो चषक त्याच्यानंतर नाईट टुर्नामेंट आपली चिरल्याची राधेची 8 पोरी असायची 4 जगदीश ठाकूरच्या हातात 4 आमच्या दावणीला 21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स 3 चेंडू डॉट झाले चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा कमबॅक करतोय 3 अक्षय कुमारची गोलंदाजी मात्र मी मागे आमच्या आपली स्पर्धा होती तेव्हा त्यांनी दमदार गोलंदाजी केली होती भामण डोंगरीच्या मध्ये 21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट 2 बाद 21 अच्छा धरणाच्या त्या किरवलीमध्ये तेव्हा त्यांना आठवण माहीत आहे इतिहास ओहो येस आउटसाइड द ऑफ स्टंप पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी बाकफुटला गेला होता पण तो टायमिंग कनेक्ट होत नाही डॉट डिलिव्हरी संघाची धावसंख्या रोडावली धावसंख्या थंडावली धावसंख्या 21 21 जिंकण्यासाठी टार्गेट फक्त 41 अजूनही 20 धावांची गरज आहे अतिशय कट टू कॅट मॅच पैसा वसूल सामना 2 टोळक्यामध्ये घमासान बॉलिंग मार्को तयार अक्षय कुंभार संघाचा दुसरा गोलंदाज आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी अतिशय प्रभावी मारा परिणामकारक मारा पॉझिटिव्ह बॉलिंग अटॅक
दमदार स्पर्धा. खरं म्हणजे कासपची ही स्पर्धा अतिशय लोकप्रिय असते. राईट आर्म राऊंड द विकेट, लॉप करण्याचा प्रयत्न आणि हे जबरदस्त टायमिंग. 6 धावांनी दमदार टायमिंग, दमदार सिक्सर, नेत्र दीपक फटका. डीजे ठोक दे. धावा 27 रन्स राहिल्या फक्त. एनमी 14 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी अलिबागच्या खानावळ या संघाला. अतिशय दमदार परफॉर्मन्स, जबरदस्त एक्झिबिशन, जबरदस्त प्रात्यक्षिक, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग फ्रॉम बोथ बॅट्समन. बॉलिंग मार्क तयार अक्षय कुंभार. 3 चेंडू डॉट गेल्यानंतर आक्रमण जो अटॅक केला होता आणि पुन्हा आक्रमण खेळण्याचा प्रयत्न. मिळेल फक्त 1 धाव. 100 कुछ बेली लास्ट डिलिव्हरी होती. संघाची धाव संख्या झाली 28 आणि षटक पहिल्या षटकात धावा आल्या 21. या षटकात फक्त 7 धावांनी चांगला बॉलिंग अटॅक केला आणि उर्वरित बॉलर 18 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 13 धावांची गरज. 18 मध्ये 13 धावांची गरज. टार्गेट तसं एवढं नाही आहे. शेवटी क्रिकेट आहे. काही जेव्हा टार्गेट कमी असतं ना तेव्हा मुकाबले मात्र नक्की तगडे होत असतात. आता त्या दिवशी बघा आपल्या मैदानावर 4 चेंडूमध्ये 1 धाव झाली नाही. 18 धावा होत्या, 2 षटकार मारले, कम बॅक केला होता. नंतर 4 चेंडूवाले 1 धावांनी संघ बिचारा पराभूत झाला. कारण कंपल्सरी चेसिंग होतं. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. जयदास कोंडिलकर, स्वरा एंटरप्राइजेस आणि एक चांगले क्रिकेटर जांभिवलीचे, त्यांचं इथे आगमन झालं आहे आणि त्यांच्या समवेत आलेल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या HPCL मध्ये त्यांचे बरेचसे कॉन्ट्रॅक्ट आहेत असं समजलंय. नका तुम्ही नका सांगू, ईडी वाले धावत यायचे हो. नाही अजून ईडी पर्यंत गेले नाही, पण जावेत आहे ना. तेवढी संपत्ती जमा करावी. जेवढी बायकोची भीती वाटत नाही तेवढी ईडीची वाल्यांची वाटते. कधी येतात, रात्री बेरात्री यांना धाड टाकणार. या लोक झोपेत असतात, तोंड पण धुवून देत नाही. दात नंतर म्हणतो का असतात. तुम्ही काय पण कराल, किती पण खाल, मग ईडी वाले नाही येतील, मग काय करतील. नवीन गोलंदाज जापेश, काय चाले भलती सलती नाव आहे तो. एक शिंगरू जलपेश, जपेश पाटील. येस पुन्हा नो मॅन लँड मध्ये जाईल आणि याच्या फलंदाज बॅट्समन इज आउट. विकेट गेल्या 3. धावसंख्या 3 बाद 28 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. टुर्नामेंटला मी गेलो होतो. त्यांनी त्या शाली अशा आणल्या होत्या ना, अरे बेमटी पण झाकत नाही याला. अशा शाली ते दुखवटा देतात बघा, काहीतरी टाकतात ना टॉवेल वगैरे अंगावर, ते तरी टाका मग. अरे कमी बेमटी तरी झाकली पाहिजे का नको. म्हणजे आयोजकाने किती कंजूसपणा करावा, याचे काय लिमिट आहे की नाही. खंबा पितील 1500चा, पण शाली नाही आणणार. नक्की नक्कीच येस. एक शाल टाकाल, एक शाल ओढायला. 3 बाद 28 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. ओहो यस, स्टेअर केलाय, जबरदस्त टायमिंग. परंतु असं वाटलं प्लेसमेंट होईल, परंतु फलंदाज काय चांगले फिल्डिंग. येस 22, 16 आणि 12, 16-12. ही ओव्हर चांगली पडली पाहिजे. Yes, नक्कीच. हे षटक जर चांगलं पडलं, 1-2 विकेट गेल्या आणि धावा कमी आल्या ना, थोडंसं प्रेशर बॅटिंग टीमवर, खानाव टीमवर मला असं वाटतं थोडंसं पडू थोडंसं pressure. कारण शकतं. म्हणजे पहिल्या षटकात फार मार पडला. त्या 21 धावा जर डिफेंड केल्या असताना तर नक्कीच. परंतु ते जाऊ द्या, काही होतं मॅचचं, काही वाटलं उद्या, पण 1500 रुपये मात्र मिळतील, नो डाऊट, नाही का. येस गांधी साहेबांचे आहेत. नाही म्हणजे महेश गांधी साहेबांच्या मनासारखं तरी होईल. येस येस ओके थँक्यू. आणि हा येस पुन्हा जबरदस्त टायमिंग, जवळजवळ सामना खुला केलाय. मनीष
दमदार टायमिंग, दमदार सिक्सर, मॅग्निफिशियंट ड्राईव्ह, भिंगरी शॉट 6 धावासाठी. खानाव अलिबागवरून आलेला हा संघ आहे. जशी त्यांनी बॉलिंग केली ना तशीच बॅटिंग पण चांगली येस सुरू येस आहे. म्हणजे टीम चांगली आहे. एकाच कॅलिबरचे 2 प्रति पडलेगाव टीम देखील चांगली आहे. किरवळीच्या मैदानावर अतिशय भेदक मारा. बघा बॅटला बघा कसं आहे, बघा वरती बघा जरा प्लीज. हो हो येस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. त्या दिवशी बुवा मी एका मॅचला गेलो होतो, तर मी सहज त्या सलूनमध्ये बसलो होतो. तिथं टीप लिहिली होती, कृपया इथं राजकारणाचा विषय काढू नये. म्हणजे भांडणं कुठं होतात नळावर, नाही तर तिथं होणार. उगाच सांबार चौकशा करणार. म्हणून त्याने कशाला लिहिलं नाही. म्हणतो दादा इथं रोज भांडणं होतात. साला ते म्हणतो जिंकून येणार साला आमच्या डोक्याला, नाही तर साला आमचा वस्तारा घेऊन एकाची कापायचे म्हणजे मान. हो हो आपण टप्प्याचा झेंडो शॉर्ट पेज पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. झेलबाद येस सीमारेशी लगत. म्हणजे अजून विशद करून सांगितलं असतं सखोल. नाव्यानं पण जाम असतं ना. कधी बातमी घ्यायच्या तर कधी सलूनमध्ये बसायचं अर्धा तास, फक्त दाढीसाठी 50 रुपये मोजायचे बस. सगळ्या बातम्या गावातल्या मिळतील. कोणाची पोरगी कोणावर पळून गेली याला बरोबर माहीत झालं, बापाला माहीत नाही, याला पहिलं माहीत. आणि ते कोणाबरोबर पळून गेली ते बायाला माहिती. कल्पेश वैती याचं इथे आगमन झालेलं आहे. कल्पेश वैतीचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याच्या संघाचंही. साला बापासला सूद नाही पण याला माहिती. चला धाव संख्या 37 राहिल्या फक्त एनिमी 4 धावांची गरज. अतिशय कमी जुजवे वाजवे मामूली किफायतशीर नगण्य आवाज लोएस्ट स्कोर 4 धावांची गरज. दमदार विजय प्रस्थापित करतील आणि पडल्यासारख्या बलाढ्य संघाला या स्पर्धेतून आणि व्हाईट यस 3 धावा फक्त पाहिजे जिंकण्यासाठी. लवकरात लवकर बाजार उठवला पडले गावचा. नाही नाही म्हणजे जायला मोकळे झाले हो. बरोबर झोपेचं खोबरं व्हायला नको. 1500 रुपये तर हातात आले. जाता जाता सगळेजण घोट घेतील. तर 111 वाईट बघा काय स्कोरिंग बघा 111 वाईट. हो यस पुन्हा एकदा आउटसाइड द लेग स्टिक अगेन दॅट मध्ये वारा. स्कोर लेवल झाला का अजून आहेत 2 पाहिजे. 39 4 बाद 39 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. फक्त 2 धावांची गरज आहे बुवा. त्याच्यानंतर आपले पॅडी चढतील आणि आम्ही उतरणार म्हणजे माईकचा ताबा घेतील. 4 बाद 39 तर चेंडू गेला डॉट बॉल. षटक क्रमांक 3 अजून किती? 12 चेंडूमध्ये 2 धावा धावांची पाहिजे. गरज आहे. आणि दशरथ पाटील मॅच कशी येऊ द्या पण आज दोन्ही पाहुणे आपले वासानी साहेब आणि महेश गांधी साहेब खुश झालेले आहेत. येस नक्की नक्की येस. चेहऱ्यावर त्यांचा आनंद ओसंडून वाहतोय आणि वारंवार मागे वळून तुमच्याकडे बघतायत. नाही नाही ते हसतायत खूप. हॅपीनेस इज द बेस्ट टॉनिक म्हटलं जातं ना, कारण या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि टेन्शनच्या जीवनामध्ये स्माईल नथिंग विल हॅपन. येस